नमस्कार मंडळी, शुभ सकाळ, गुड मॉर्निंग. तर मी आहे सोनार ब्लॉगर. तुमचं स्वागत करतो आपल्या सोनार ब्लॉगर चॅनलमध्ये. तर आजचा आपला जो दिवस आहे तो सुरू झाला आहे. तर मस्त उठलो. तर आता थोडंसं फ्रेश बिशू, चहा पिऊ, आंघोळ करू, मग दुकानावर निघून दुकानावर गेल्यानंतर दुकानावर थोडे काम आहेत ते करू. मग मी तुम्हाला पुढे कुठे जाणार आहे ते नक्की सांगेन. तर मंडळी, आपलं सगळं झालं आहे, फ्रेश मस्त तयारी बियारी झाली, बोलिंग झाली. तर आता इकडं आलो होतो आपण स्लॅबवर, कारण विषय असा आहे की खाली 4G रेंज राहते, त्याच्यामुळे ब्लॉग अपलोडला प्रॉब्लेम येतो, लेट होतो. त्याच्यामुळे आपण इथं आलो होतो त्यांच्या घराच्या स्लॅबवर. इथं 5G रेंज राहते. इथं नजारा बी भारी, इकडं गावाचा विषयच नाही, शेत आहे काकांचा. तर चला आता आपण निघू दुकानावर. आपलं आलो आहे आपण मस्त दुकानाकडे. दुकानाची साफसफाई करून घेऊ, मग करूत आपलं काम. फटाफट आपल्या आहे ना थोडे बसून घेऊ. याची आपण करणार आहे जोडवी चांदीची. आहे चांदीचा रॉड. तर हे आहे आपला थोडा. चला करूया सुरुवात. जोडवे झाले तयार. हे बघा, बघू शकता फिरायला सुट्टे 4 जोडवे. हे फाईन चांदीचे राहतात, प्युअर चांदीचे. तर मंडळी, आपण थोडं इकडं आलो होतो वॉशिंग सेंटरला. तर दादालाच मदत लागत होती आपली. दादा गाडी वॉश करत होता, तर स्विच चालू बंद करण्यासाठी लागतं. तर यांची गाडी होती मागे बसलेली तर दादांची. तर चला आता आपण निघू तिथून. तर पुढे असं आता ठरतंय की जाऊ दादा सारणखेड्याला. तिथला ब्लॉग बाकीचा पुढचा मी तिथली घेत सुटी. चला आता निघू, चला घरी घेऊन करून घेऊ, खाऊन घेऊ. ही आहे माझी मम्मी, की हिच्या विना माझं आयुष्य काहीच नाही. तरी आहे माझी आई. तर आता आपण मस्त खाऊन घेऊ पटापट, मग बघू. तर मंडळी, आता मस्त निघूत आम्ही सारणखेड्याच्या यात्रेला, चेतक फेस्टिवल म्हणून. तर आता आत्यान ते बी आलेले, तर आमच्यासोबत आत्यान ते बी येणार आहे. आत्या आहे करून द्या. तर चला मग आता मस्त निघूत. निघालोय आम्ही. आता इथं थोडं थांबलोय मंडळी, कारण की ते आत्यान ते बी येत आहे, मग त्यांच्यासाठी थांबलेलो होतो. आता ते आले का मग निघू इथून, कारण की पुढचा रस्ता शक्य जर त्यांना माहिती नाही, त्यांच्यासाठी आपण थांबलेलो इथं. घरी काकांची मुलगी. चला आता ते येताच आपण निघू तिथून. ते आपल्यासोबत आत्या ते यांच्यासाठी वाट बघत होतो. ते आले, चला आता निघूया. तर ट्रॅफिकचा विषय खोल आहे, पृथ्वी गोल आहे. अनबिलिव्हेबल गर्दी आहे.
सुरुवातीला जेवढी तर आतमध्ये कशी असेल. नो 1 तासापासून ट्रॅफिकमध्ये अटकलोय. तर आता कुठं थोडंसं आम्ही पुढे आलोय. तर इथून तो पूल दिसतोय सारंगखेड्याचा. आपली मंडळी भेटलेली आहे. बघून घ्या किती गर्दी. तर पब्लिक आता पोहोचलोय आम्ही इकडं. आता पुलावर आहे. काय करा रे बांधव. हा आहे सारंगखेड्याचा डॅम. या लेवल पर्यंत. तर बिचारे भाऊ तरी चांगले बिचारे सेवा करता इथं. कुठे सेवा करणार पण आता कुठं आपल्याला रस्ता भेटलाय. तर आता आम्ही इथून निघू. लेट्स गो. काय राहिला ना सारा. मंडळी इथं विषय काय झाला. तर साईडने रस्ता होता. तरी आम्ही इकडनं गाड्या जायला लागल्या. तर निघूच बंद. पण ते असं झालं की ते आपल्या खानदेशी भाषेत बोलायला गेले. तर ते आगीन माय निघून पबडा पडली. तर आता विषय होऊन गेला आहे. त्याच्यामुळे आता इथं आधी ट्रॅफिक जाम होऊन गेली. एवढं तिकडचा साईडचा रस्ता सोडून दिला. त्याच्यामुळे लेट का हो भावांनो, सांभाळून जा, काही करू नका. पब्लिक आत्ता तिथं मस्त पोचून गेलेले होते. तर ते राहिले तिकडं. भावांनो इकडं ट्रॅफिकचं आहे. इकडं सगळी पार्किंग आहे गाड्यांची. इथं आपण येऊन लागलो तरी तर आपण आत्यांना भेटलो. हे राहिला आत्या. मग विषय का सगळे चाललेत. तरी आहेत ना बाबा. टेन्शन. हे राहिले बापू. आता निघालोय. हां बिया खात यात्रा बघायला. गाडी पार्किंग मध्ये लावून दिली. आता मस्त निघालोय आम्ही. तर इकडं बघू शकता तुम्ही. सगळे रेस्टॉरंट आहेत. नो गर्दी खूप आहे डायरेक्ट. इकडे एकदम बरं वाटतंय. ते बघा ते श्री दत्त गुरुदेव दत्तांचं मंदिरचा बोर्ड आहे. इकडे सगळे ते नारळ विकता पूजेसाठी. कारण तिथं गेले का इकडं दर्शनाला तर नारळ तिथं देऊन द्यायचं, फोडून घ्यायचं नारळ देवांसाठी. तर विषय असा आहे भावांनो, गर्दी खूप आहे. त्याच्यामुळे दर्शन तर काही घेऊ शकत नाही. त्याच्यामुळे दुरून आपण दर्शन घेऊ. आता दर्शन म्हणजे दर्शन दुरूनच करून घेतलं. कारण की गर्दी खूप आहे. आज जातच खूप टाईम लागून जाईल. त्याच्यामुळे आता इथूनच आपण निघू. इथून पाय पडून घेतला गुरुदेव दत्तांचा. तर आता चला निघूयात आपण यात्रेला. इकडं मस्त चालू आहेत आपले मेळे, आय मीन म्हणजे पालख्या. तर चला आपण आता निघूयात तिकडं. तर एवढा लाईटचा उजाड विषय खोले. इथं साईडला टेंट लागले असे पूजेचं सामान ते भेटतं. तर म्हणून इथं शांत घेत आहे माळा देवांसाठी. तर बघा असे टेंट आहेत. गर्दी बघू शकताय. पाय ठेवायला जागा नाही इथं. एवढी गर्दी अपाट.
आम्ही मस्त अननस खातोय. पायनॅपल बोलती इसको क्या इथं पूर्ण चेतक फेस्टिवल म्हणजे ते म्हणता ना घोड्यांचं हे तर खास इथं हेच आहे. आपण जिथं आहात जिथं उभे आहात जिथं चालत आहात तिथं आपल्यावर तर हे आहे चेतक फेस्टिवल सारंगखेड्याचं. आपल्या पडद्यात हा कॅलिबर वगैरे आहे याची दक्षता घ्या. आपली जी रस्ती संपलेली आहे. तर यात्रा पाहिली गेली कशी होती काय होती. तर आता मस्त सगळेजण आहेत निघतोय आता. चला निघूत मग संपला आपला वग आजचा. तर भेटूत चला.